इस बार खेलना चाहिए अपील बेहतरीन, इस बार काफी बेहतरीन शॉट यहाँ पर नयन बाबर के बल्ले से गेंद मैक्सिमम सीधी 6 रनों के लिए। इसी के साथ ओवर जोड़ने में कामयाब दोनों ही सलामी बल्लेबाज। फिर से खराब गेंद और यहां पर कैच हो सकती थी मगर जज, और यहां पर साफ बोर्ड होते हुए माज खान, लगता हुआ पहला झटका तैमूर इलेवन को। बेहतरीन शॉट यहां पर टेप बॉल पर नयन बाबर की तरफ से, गेंद सीधी तारामंडल में 6 रनों के लिए। इसी टॉस बॉल आडव्या बॅटने घुमवलाय आणि फेकून दिला या बॉलला डीप स्क्वेअर। अशीच बॅटिंग केली होती, नाव आहे अमजद आणि याच पद्धतीने फटकेबाजी करणं त्यांचं काम आहे। आई बॉल टॉपेज झालाय, यावेळेला विकेट येऊ शकते, वर गेलाय दूर नाही आणि आता मात्र कॅच पकडला जाईल। कॅप्टन अमजद निराश नाराज आणि कॉम्बिनेशन। पहिलाच बॉल आल्या आल्या साकिब जमदार आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये। आता मात्र पहिल्या बॉल वरती वार, आता पलट आकोटप्प्याचा बॉल बुमबुम अक्षयने पूल केलाय, सक्सेसफुल केलाय। तिसरा धावेचा ही कॉल, परंतु मात्र बघूयात तिसरी धाव पूर्ण होईल का। त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला फेकी आणि रन आउट। आकी पुन्हा एक वेळ प्रयत्न झालाय, फटका प्रॉपर आहे, परंतु मात्र अमजद यांच्या हातामध्ये हाय तो आहे एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये। आकिब बाद। आणि दोन्ही संघांना सूचना आहेत की टाइमर सेट आहे फिल्डिंग करणारे। पहिलाच बॉल शर्जिलने जागा बनवली, पुल केलाय, सक्सेसफुल केलाय आणि पायावरचा बॉल घुटना टेक और षटकार टेक शर्जिल क्लास। मागच्या बॉल वरती जर पाहिलं तर पहिल्या बॉल वरती षटकार, जागा बनवली, षटकार लगावला, त्यानंतर चौकार, यावेळेला घुटना टेकला, लॉफ्टेड स्वीट लगावला आणि मागच्या अक्षय पहिलाच बॉल क्लासिकल शर्जिल, खरं तर प्युअर क्लास आहे या खेळाडूकडे। बॅकफुटला जात, वा वा लाजवाब, प्रॉपर टायमिंग आणि खरं तर क्लास आहे शर्जिल। आकोटप्प्याचा बॉल फुल केलाय, शर्जिलने सक्सेसफुल केलाय आणि षटकार लगावलाय। मध्ये या षटकाराने सुरुवात केली होती आणि त्या षटकाराने समाप्त सुद्धा केला या ओव्हरला। म्हणजेच की बघा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा, पुढचे 30 बॉल 57 धावे। आणखीन एक वेळ, वा वा वा, आणि मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यासाठी ज्या कामासाठी सतीश उबाळे यांना पाचारण करण्यात आलं होतं हाताळू शकले नाही, स्विंग बॉल खेळू शकले नाही शर्जिल, आणि बॅटची कळा नितीन पाटील यांचे दस्ताने आणि शर्जिलचा खेळ इथे आक्रमक होतोय समाप्त। इस बार लपेट कर खेलते कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं, गेंद सीधी 1 बाउंस 4 रनों के लिए। फुलटॉस गेंद बेहतरीन यहाँ पर कट लगाते हुए मोहिन, कोई चांस नहीं, गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए। और काफी महंगा और अभी तक अक्षय का रन संख्या जो 7 खेळू शकतो हा फलंदाज। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या फुलटॉस
आणि आता मात्र शेख मोहीन यावेळेला समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंग. मुन्ना मुन्ना आणि मुन्नाच्या बॅट मधून हा धमाकेदार सिक्सर. 6 धावा जोडल्या जातील. शेवटचे 6 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. खरं तर 6 बॉल 10 धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे ओ नयन. मात्र नयनच्या डोक्यावरून बॉल एक टप्पा उसळी खात जातोय. सन्माननीय आशिष दादा जाधव, शिवसेना आशिष दादा जाधव यांचं स्वागत करतोय. शिवसेना शहर प्रमुख यांचं स्वागत. फिर से यहाँ पर बैक टू बैक अच्छी गेंद और रनआउट का यहाँ पर चांस. अपील और थोड़ा अंपायर के लिए आता हुआ डिसीजन. फटका चांगला खेळलाय. ओ सिंगल धाव आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बघा 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 रनआउटचा चान्स आणि आता मात्र एक धाव घेतली जाईल आणि सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये होईल का हे सुद्धा बघण्यासारखं. परंतु आणि बघूयात काय घडतं आहे. जो मैन ऑफ द मैच है, काफी बेहतरीन गेंदबाजी और बल्लेबाजी की यहाँ पर मुन्ना इस मैच के मैन ऑफ द मैच.